एसीबीची मोठी कारवाई। पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात पीएसआय व पोलीस शिपाई 40,000ची लाच स्वीकारताना रंगेहात। धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक पीएसआय आणि पोलीस शिपाई यांना 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली। या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक साईनाथ भानुदास तळेकर वय 36 आणि पोलीस शिपाई अविनाश अरविंद सादरे वय 31 दोघेही पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। तक्रारदाराच्या सासऱ्यांनी दाखल केलेल्या फौजदारी अर्जात आरोपींविरुद्ध न्यायालयात सकारात्मक अहवाल पाठविण्यासाठी या दोघांनी 50,000 रुपयांची लाच मागितली होती। तडजोडीनंतर 40,000 रुपये स्वीकारण्याचे निश्चित करण्यात आले। तक्रारदाराच्या सासऱ्यांच्या नावावरील बलवाडी तालुका जिल्हा धुळे येथील घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून 2015 मध्ये एका दाम्पत्याने 36,10,000 रुपयांचे गृहकर्ज घेतल्याचा आरोप आहे। या प्रकरणात न्यायालयीन कार्यवाही सुरू असून त्यात अनुकूल अहवाल देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबी कडे करण्यात आली होती। दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली। त्यानंतर 4 ऑगस्ट 2026 रोजी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचण्यात आला। यावेळी पोलीस शिपाई अविनाश सादरे यांनी तक्रारदाराकडून 40,000 रुपयांची लाच स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना रंगेहात पकडले। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांनाही ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सापळा यशस्वी करण्यात आला।